नागपूर विमानतळाच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरीच मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विमानतळाच्या संपूर्ण विकासाचं काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष दिलं होतं। मात्र सद्यस्थितीत होणारा उशीर हा नागपूर विमानतळाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचं बोललं जात आहे। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुप्रतीक्षित विकास कामांना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या सुरक्षा मंजुरी अभावी ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे। विमानतळ व्यवस्थापनाची जबाबदारी GMR समूहानं स्वीकारून 2 महिने उलटले आहेत। मात्र तरीही महत्त्वाच्या प्रस्तावांना अद्याप सुरक्षा मंजुरी न मिळाल्यानं प्रत्यक्ष पायाभूत विकास कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही। GMR समूहानं 25 जून रोजी नागपूर विमानतळाचा कारभार अधिकृतपणे आपल्या हाती घेतला। यानंतरच्या पहिल्या 2 महिन्यातच विमानतळाला नव्या आणि जागतिक दर्जाच्या स्वरूपात विकसित करण्याच्या कामांना सुरुवात होईल अशी अपेक्षा होती। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कंपनीनं निविदाही काढल्या होत्या। विमानतळाचं डिझाईन, विकास आराखडा आणि सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव BCASच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। जोपर्यंत या प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळत नाही तोपर्यंत निविदांना अंतिम स्वरूप देऊन प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही अशी माहिती आहे। त्यामुळे आता मंजुरी कधी मिळणार आणि विकास कामं कधी मार्गी लागणार याची प्रतीक्षा आहे।